वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून पावती फाडणारे ट्रॅफिक पोलीस किती कॅशलेस झालेत तेही आम्ही जाणून घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस इंडियाचा नवा नारा दिला, पण मुंबई पोलीस हाच कॅशलेसचा नारा अंमलबजावणी करताना दिसत आहेत का, तर याचं उत्तर नाहीये। मी सध्या उभा आहे मुंबईच्या रस्त्यावर आणि वाहतूक पोलीस आहेत ते आपलं काम करताना दिसत आहेत, पण त्यांच्याकडे काम करताना कुठलीच स्वॅपिंग मशीन आपल्याला पाहायला मिळत नाही। अजूनही जुन्याच पद्धतीने त्यांच्या कमरेत आपण पाहू शकतो की एक पावती बुक अडकवलेलं पाहायला मिळत आहे, तर दुसरे वाहतूक पोलीस आहेत ते पावती बुकावर कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की खरं तर डिजिटल इंडिया कॅशलेस इंडियाचा जो नारा दिला गेलेला आहे त्यानुसार डिजिटल पद्धतीने ही कारवाई होणं अपेक्षित होतं, पण अजून तागत मुंबई पोलिसांकडे कुठल्या स्वॅपिंग मशीन आहेत किंवा कुठल्या डिजिटल मशीन्स आहेत त्या पद्धतीने कारवाई होताना दिसत नाहीये। त्यामुळे खरं तर वाहतूक पोलीस आहेत ते कॅशलेस व्यवहार कधी करणार, डिजिटल व्यवहार कधी करणार, हा एक प्रश्न मुंबई पोलिसांसमोर उभा आहे। कॅमेरा पर्सन नारायणसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।